मला तर एकच माहित आहे, कोणचा व्यवसाय छोटा या मोठा नसतो. कारण या जगात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे पैसा. अगर जिथून दोन पैसे भेटत असेल त्याच्यात लाज कशाची. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. व्यवसाय असतो आणि भले एक वेळचा जॉब करणारा माणूस मागं राहणार, पण व्यवसायाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणून हा कधीच विचार करू नका की मोठा व्यवसाय केला तर चालेल, जास्त इन्व्हेस्टमेंट केलं तर चालेल. कारण छोटा व्यवसाय पण चालतो. दोन पैसे एक्स्ट्रा भेटत असेल तर करूया व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पुणे तळजाई या ठिकाणी आहोत आपण आणि तिथे इकडे आपल्या एक ताई आहेत, त्या व्यवसाय करतायत. आपण त्या ताईंची भेट घेऊया. हे बघा, ह्या दोन्ही ताई इथे उभे आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव प्रणिता जाधव. सरिता जाधव. आणि तुम्ही व्यवसाय करताय, कसला व्यवसाय आहे तुमचा? हा आमचा एक घरगुती व्यवसाय म्हणू शकता तुम्ही, की म्हणजे होममेड जेवढं होममेड आहे, जसं अप्पे, सँडविच, परत रबडी आणि पौष्टिक, आम्ही त्याचा व्यवसाय करतो की ते सेल करतो कस्टमरला. जसं एक व्यायामाची ठिकाण आहे, तर टुरिस्ट पण येतात, एक्सरसाइज करायला लोक पण येतात, तर त्यांना जास्तीत जास्त हेल्दी वर्जन चालू शकते याचा आम्ही प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे हे काहीतरी लोकांना तुम्ही हेल्दी आणि चांगलं पौष्टिक देण्याचा प्रयत्न करताय. मंडळी तुम्ही ताईंकडून ऐकलं की ताई हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता, इथे खूप सारे लोक अशी वॉकला येतात. ताई त्यांना सँडविच वगैरे आणि आप्पे जे असतात ते पौष्टिक असतात, अशा गोष्टी देण्याचा प्रयत्न करतायत. ताई, मग हे कधी स्टार्ट केलं तुम्ही? झालंय, पण मधात बंद केलं होतं, आता परत चालू केलंय. अच्छा, मग तुम्ही आता त्याच्या अगोदर काय करत होता व्यवसायाच्या अगोदर? त्याच्या आधी मी इव्हेंट्स करायची, वेडिंग एंट्रीचं वगैरे. इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे केलंय का तुम्ही? हा. अच्छा, मग तुम्ही सडनली असं व्यवसायाकडे वळण्याचा का निर्णय घेतला? असं सहज व्यवसायाची मला आवड आहे आणि त्याच्यात अगर दोन पैसे एक्स्ट्रा भेटत असेल तर त्याच्यात काय वाईट पण आहे. एक्झॅक्टली. आणि वेळेचाही उपयोग होतो. सकाळचा तुमचा हा स्टॉल असतो. कल्पना संध्याकाळी असतं, ज्या दिवशी इव्हेंट असतो त्या दिवशी मी इव्हेंट करते, अदर दिवशी बिझनेस चालवते. अच्छा अच्छा, कल्पना खूप चांगली आहे. जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉल इथे लावता. हा, बरोबर. मग काय प्राइस आहे आपल्या इकडे? आपल्याकडे अप्पे आणि सँडविच आहे, परत रबडी आहे. रबडी आपल्याकडे 40 रुपये, अप्पे 30 रुपये, साधं सँडविच ते आहे 40ला आणि चीट सँडविच आहे 50 रुपयाला. ओके. आणि ताई, आपल्या मराठी मुलींना जर काही व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा मिळेल तुमच्याकडून, मला तरी नक्की वाटतं, काय सांगाल त्यांना, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना? बघा, मला तर एकच माहित आहे, कोणचा व्यवसाय छोटा या मोठा नसतो. कारण या जगात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे पैसा. अगर जिथून दोन पैसे भेटत असेल त्याच्यात लाज कशाची. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. व्यवसाय असतो आणि भले एक वेळचा जॉब करणारा माणूस मागं राहणार, पण व्यवसायाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणून हा कधीच विचार करू नका की मोठा व्यवसाय केला तर चालेल, जास्त इन्व्हेस्टमेंट केलं तर चालेल. कारण छोटा व्यवसाय पण चालतो. थेंबाथेंबानी तळ साचतं, म्हणून प्रयत्न करा जेवढं तुम्ही सुरुवात केली पाहिजे. अरे वा, खूपच छान. आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातले मुली ज्या आहेत, तुमचा व्हिडिओ बघून नक्कीच काही ना काही प्रेरणा घेतील. नक्की. आपण ऑल द बेस्ट करूया ताईंना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. अगर तुम्हाला काही प्रेरणा भेटत असेल याच्यापासनं तर नक्की तुम्ही चालू करा. कधी स्वतःला एकटं समजू नका, या कधी हे नका समजू मी छोटा व्यवसाय करताय, मोठा व्यवसाय करता. कारण कोणता व्यवसाय छोटा मोठा नसते. माझ्याकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.